9,65,000 मध्ये 3,80,000 1,55,000 सीएनजी स्विफ्ट देतोय. 4.25 लाखात इनोवा घेऊन जावा तर 2,35,000 2020 चं मॉडेल आहे. तर 4,15,000 डिझेल इंजिन मध्ये गाडी, ऑटोमॅटिक मध्ये गाडी, इकोस्पोर्ट आणि 8 एअरबॅग्स आहेत त्याच्यामध्ये. फक्त 5,85,000 देतोय. टिगोर आहे सर 2020 चं मॉडेल आहे. 95,000 देतोय. 17ची गाडी आणि सनरूफ मध्ये 5,75,000. 1,85,000 डिझेल पण आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये. विटारा ब्रेझा आहे सर 2021 चं मॉडेल आहे. तर मंडळी, तुमच्या ज्या कमेंट्स असतात त्या कमेंट्स मी नेहमी वाचत असतो आणि या कमेंट्स वाचून मला एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे तुम्हाला एक चांगली गाडी हवी असते आणि ती सुद्धा योग्य किमतीमध्ये. तर मित्रांनो, अशाच गाड्या आज आपण एवढ्यामध्ये कव्हर करणार आहोत आणि आज आपण मित्रांनो आहोत आसाद मोटर अंधेरीमध्ये. नमस्ते सर. नमस्ते सर. चला, तुमचा गणपती फेस्टिवल कसा गेलं सर? बरं गेलं सर. खूप प्रेम भेटलं कस्टमरांचं आणि त्या प्रेमनं आपण कंटिन्यू करून परत ओल्ड आणि न्यू स्टॉक कंबाईंड दाखवणार आहे तुम्हाला. खूपच छान. आता नवरात्री येतील आणि काही दिवसानंतर दसरा येतोय आणि त्यानंतर दिवाळी येते. म्हणजे फेस्टिवल सुरू झालेलं आहे. पण आणि त्याचबरोबर इकडच्या गाड्या सुद्धा मित्रांनो भरपूर चेंज झाल्या आहेत. नवीन स्टॉक इथे आलेला आहे आणि या स्टॉक बद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. बघू शकता 2 ब्रँड न्यू कंडिशन मध्ये गाड्या आलेल्या आहेत सर आणि त्या सुद्धा डील ऑफ सेक्शन मध्ये. हो सर. आता जी गाडी उभी आहे ना सर, बरोबर, ही एक्सक्लुझिव्ह डील्स मध्ये आहे. एक्सक्लुझिव्ह डील्स म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन सारखी गाडी भेटणार. एक्झॅक्टली. आणि कमी किमतात आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती तुम्हाला खूप जास्त लोडिंग्स पण भेटणार. म्हणजे 1 वर्षाची तुम्हाला सर्व्हिस सेंटर वॉरंटी आहे, रोड साइड असिस्टन्स आहे, मेजर सर्व्हिस फ्री आहे. याच्यामध्ये सर्व भेटेल तुम्हाला आणि पीस ऑफ माइंड आहे ही गाडी एकदा घेतलेली आहे. बरोबर, काही टेन्शन देणार नाही. अशा गाड्या आज आपण एवढ्यामध्ये कव्हर करणार आहोत आणि किंमत अनबिटेबल असेल. तर मग आपण XL6 पासून सुरू करूया सर. हो सर. पहिली गाडी XL6 आहे सर, 2019 मॉडेल आहे. अच्छा. त्याच्यानंतर सिंगल ओनरशिप मधली अल्फा ऑटोमॅटिक आहे सर. सगळ्यात टॉप मॉडेल आहे. सगळं टॉप मॉडेल म्हणजे 14.5 लाख पर्यंत हे नवीन गाडीचं रेट आहे. बरोबर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजी पण भेटतात. हा सर. ही गाडी 19ची सिंगल ओनर, फक्त 31,000 किलोमीटर चाललेली. भेटेल 9,65,000. चला, जबरदस्त गाडी 9,65,000 ऑटोमॅटिक आणि टॉप मॉडेल आहे. ऑटोमॅटिक आणि टॉप मॉडेल आहे. जबरदस्त गाडी आहे. XL6 2019 ची गाडी होती. आपण अर्टिका पेक्षा कमी किमतीत देतोय. आता अर्टिका सर. अर्टिका आहे सर 2021 च्या मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला हायब्रिड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर नवीन सीट कव्हर्स आहे आणि नवीन सारखंच वाटते गाडी. कारण 21 च्या मॉडेल आहे तर खूप लेटेस्ट मॉडेल आहे. एक्झॅक्टली. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 9,25,000 मध्ये. चला, ही पण गाडी 9.25 लाखात 2021 ची अर्टिका देतोय आपण. 21 ची अर्टिका. व्हेरी गुड सर. आणि गाडीमध्ये एक स्क्रॅच सुद्धा दिसत नाहीये, म्हणजे वेल मेंटेन गाडी असणार आहे. तर कोणाला ही गाडी पाहिजे तर लगेच कॉन्टॅक्ट करा. i20 सर ड्युअल टोन मध्ये. i20 ड्युअल टोन मधली सर 2018 मॉडेल आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अलॉयज वगैरे बघणार तर ॲस्ट्रा टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे. टॉप मॉडेल आहे आणि 57,000 किलोमीटर फक्त चाललेली आहे. म्हणजे काहीच चाललेली नाही, कमी चालली आहे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही सीट कव्हर्स बघणार, खूखूप लोडिंग आहे गाडीवरती आणि ड्युअल टोन मध्ये ही कलर खूप चांगला वाटतंय. हा सर, खूप अट्रॅक्टिव्ह दिसते गाडी. हो. ही गाडी तुम्हाला 2018ची सेकंड ओनरशिप मधली पडेल 5,85,000 मध्ये. चला, फक्त 5,85,000 देतोय. इलाइट i20 गाडी आहे, 2018ची होती ती. आता बलेनो सर. मारुती बलेनो आहे, 2020 चा मॉडेल आहे. गाडी चाललेली फक्त 26,000 किलोमीटर. खूप कमी चालले सर. खूप कमी चाललेली. आणि जर तुम्ही गाडी एकदा स्टार्ट करणार ना, खूप सायलेंट इंजिन आहे, म्हणजे काहीही नॉइज नाही इंजिन मध्ये. ही गाडी पेट्रोल मधली, ABS एअरबॅग सुद्धा सगळे फीचर्स आहे याचं. भेटेल तुम्हाला फक्त 6,15,000 मध्ये. चला, फक्त 6,15,000 2020 ची बलेनो देतोय मित्रांनो आपण. सगळ्यात डिमांडेड कार आहे ती पण. आता एलेंट्रा गाडी येऊया सर. इलांट्रा सर 2017ची गाडी आहे. ही गाडी ऑटोमॅटिक SX वेरियंट आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फीचर्सची भरपूर लिस्ट भेटेल. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक आहे, तर ट्रॅफिक मध्ये तुम्हाला खूप इज पडणार गाडी चालवण्यासाठी. ही गाडी पडेल तुम्हाला सिंगल ओनरशिप मधली, 60,000 किलोमीटर चाललेली, फक्त 7,95,000 मध्ये. चला, 7,95,000 एलेंट्रा देतोय. 17ची गाडी ऑटोमॅटिक आहे आणि टॉप मॉडेल मध्ये गाडी असणार आहे. तर कोणाला ही गाडी पाहिजे तर लगेच संपर्क करा. 7 सीटर मध्ये होंडाची BRV आहे सर. होंडाची BRV आहे सर. जर तुम्ही MPV सेगमेंट मध्ये बघणार ना तर ह्याचे लुक खूप अनकन्व्हेन्शनल आहे. बरोबर, खूप छान दिसते सर. खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि शार्प क्रीसेस वगैरे आहे ह्या गाडीमध्ये भेटणार तुम्हाला. बरोबर. त्याच्यानंतर ABS आहे, एअरबॅग आहे आणि डिलिव्हरीचे स्टिकर सुद्धा निघाले नाही आता. निघालेले नाहीये. बरोबर.
आणि तुम्ही आतमधले सीट कव्हर्स पण बघणार तर डिझाईन वगैरे खूप छान आहे. एक्झॅक्टली. आणि सायलेंट इंजिन, सायलेंट कॅबिन आणि त्याच्यानंतर 0 मेंटेनन्स गाडी भेटणार. बरोबर. 2018ची फक्त 75,000 किलोमीटर चाललेली गाडी भेटेल तुम्हाला फक्त 7,45,000 मध्ये. चला 7,45,000 देतोय. 2018ची होंडा BRV गाडी, 7 सीटर मध्ये गाडी असते. 7 सीटर मध्ये गाडी असते. त्याचं कोणा अर्टिगा गाडी नकोय तर ही गाडी खूप बेस्ट ऑप्शन असेल तुमच्यासाठी. तर लगेच या आणि कॉन्टॅक्ट करा. सर लॉजी आहे रेनॉल्टची. लॉजी रेनॉल्टची आहे सर, 2015चं मॉडेल आहे. कम्प्लीट ओरिजिनल गाडी भेटेल तुम्हाला सर. त्याच्यानंतर तुम्ही बघणार तर टायर्स खूप ऑलमोस्ट ब्रँड न्यू कंडिशन मध्ये आहे. आणि अलो व्हील्स आहेत. अलो व्हील्स आहे. आणि विट बघणार तुम्ही गाडींचं तर मोठी गाडी आहे. ही खूप प्रॅक्टिकल 7 सीटर आणि डिझेल इंजिन जे आहे ते डस्टर सोबत शेअर करतात ही गाडी. ओके, व्हेरी गुड. आणि ह्याचे ऍव्हरेज पण तुम्हाला 20+ भेटणार हायवे वरती. आणि फीचर्स म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ABS, एअरबॅग, क्रूज कंट्रोल सगळं कम्प्लिटली लोडेड आहे. कम्प्लीट पॅकेज आहे. ही गाडी 2015ची डिझेल सेकंड ओनरशिप मधली 90,000 किलोमीटर फक्त चाललेली भेटेल 4,15,000 मध्ये. चला फक्त 4,15,000 डिझेल इंजिन मध्ये गाडी देतोय. 7 सीटर आहे रेनॉल्टची लॉजी आणि ही 15ची गाडी होती. 15ची गाडी. व्हेरी होंडा मोबिलिओ सर, अजून एक 7 सीटर गाडी. अजून एक 7 सीटर आहे होंडाची मोबिलिओ. इंटिरियर्स बघा सर, खूप चांगलं इंटिरियर्स आहे. नीट आणि क्लीन आहे. आणि तुम्ही जर बघणार तर कुठेही स्क्रॅच भेटणार नाही गाडीवरती. येस सर. 2015ची सिंगल ओनरशिप मधली गाडी, व्ही टॉप ऑफ द लाईन. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ABS, एअरबॅग, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल सगळं फीचर्स भेटणार. आणि ही होंडाची खूप प्रॅक्टिकल गाडी आहे. येस सर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 4,65,000 मध्ये. 4,65,000 मोबिलो देतोय. 2015ची आहे आणि ही पण पेट्रोल आहे. सिंगल ओनरशिप मध्ये गाडी असणार आहे, मॅन्युअल मध्ये. इको स्पोर्ट कडे येऊया सर. मजबूत दमदार SUV आहे सर. तर तुम्ही रिअल सेन्स मध्ये सांगा ना तर हे जेव्हा लॉन्च झाली होती ही ट्रू सब 4 मीटर SUV होती. बरोबर. म्हणजे सेगमेंट इन्व्हेंट करणारी ही गाडी आहे. बरोबर. म्हणजे मार्केटमध्ये SUVचा जो काळ सुरू झाला तो ह्याच्याने सुरू झाला. हो, ह्याच्याने ट्रेंड सुरू झालाय. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला टॉप नॉच टेक्नॉलॉजी भेटणार. म्हणजे व्हॉइस कमांड्स आहे. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टचा सिंक सिस्टम आहे. ABS आहे. एअरबॅग 8 एअरबॅग आहे याच्यामध्ये. 8 एअरबॅग आहे. पुश बटन स्टार्ट आहे. आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक गाडी भेटणार. ऑटोमॅटिक 2017ची ऑटोमॅटिक पेट्रोल मधली इको स्पोर्ट. टायटेनियम ऑप्शनल भेटेल फक्त 5,25,000 मध्ये. जबरदस्त. 5.25 लाखात देतोय ऑटोमॅटिक मध्ये गाडी, इको स्पोर्ट आणि 8 एअरबॅग्स आहेत त्याच्यामध्ये. 8 एअरबॅग्स पण आहे. व्हेरी गुड. टोयोटा इनोव्हा आहे सर. 2010, 2011, 2012. अच्छा, म्हणजे लाईनीने गाडी भेटेल तुम्हाला. तर 2010ची सेकंड ओनरशिप मधली इनोव्हा आणि चाललेली आहे समवेअर अराउंड 2 लाख किलोमीटर पर्यंत. आणि गाडी खूप प्रिस्टीन कंडिशन आहे. परत स्क्रॅचलेस कंडिशन आहे. आणि जर तुम्ही बघणार टायर वगैरे पण चांगले कंडिशन मध्ये. आणि तर टोयोटाची रिलायबिलिटी आहे. इंजिन मध्ये काही होत नाही. बरोबर. ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त 4,25,000. चला फक्त 4.25 लाखात इनोव्हा घेऊन जावा. 2010ची गाडी असणार आहे. आता 2011ची इनोव्हा आहे सर. क्रोम किट वगैरे सगळं लावलेलं आहे ही गाडीमध्ये. म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह दिसते ही गाडी. बरोबर सर. ही गाडी जी आहे 2011ची सेकंड ओनरशिप मधले पडेल तुम्हाला फक्त 4,80,000 मध्ये. चला ही 11ची गाडी 4,80,000. आता 2012ची गाडी म्हणजे बजेट प्रमाणे गाडी लावलेली आहे. बजेट प्रमाणे गाडी आहे सर. येस सर. 2012ची GX व्हेरियंट आहे सर. त्याच्यानंतर जर तुम्ही बघणार तर टाईप 4 मध्ये कन्वर्ट केलेली आहे. येस सर. व्हेरी गुड. 2012ची टाईप 3 मध्ये भेटतात पण ही टाईप 4 मध्ये कन्वर्ट केलेली गाडी आहे. ही गाडी 2012ची GX व्हेरियंट डिझेल मधली 8 सीटर भेटेल तुम्हाला फक्त 5,25,000. चला ही पण गाडी 5.25 लाखात. ही 2012ची गाडी. टाटा टिगोर आहे सर. 2020च्या मॉडेल आहे. आणि तुम्ही कलर पण बघणार खूप चांगला आहे. आणि त्याच्यानंतर 20ची गाडी आहे तर ऑलमोस्ट ब्रँड न्यू कंडिशन मध्ये आहे. येस सर. कम्प्लिटली स्क्रॅचलेस. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला किफायती पडणार आहे CNG किट. CNG पण आहे. ऍव्हरेज चांगलं भेटणार आणि सेफ्टी पण खूप जास्त आहे. ही गाडी पडेल 2020ची फक्त 5,15,000 मध्ये. चला फक्त 5,15,000. 2020ची टाटा टिगोर आहे आणि CNG मध्ये गाडी असणार आहे ती. आता येऊया सनरूफच्या गाडीकडे. होंडाची WRV आहे सर. 2017चं मॉडेल VX व्हेरियंट मध्ये. म्हणजे तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे ते आहेच. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सनरूफ भेटणार आहे याच्यामध्ये. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त फायनल रेट 5,95,000 मध्ये. चला ही गाडी घेऊन जावा. 5,95,000 देतोय. 17ची गाडी आणि सनरूफ मध्ये. आता येऊया Corolla
कोरोला अल्टिस आहे सर जी व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला भेटतात अलॉय व्हील्स, बरोबर, एबीएस एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स आहे. डॉक्टर ओन गाडी. येस ही गाडी पडेल तुम्हाला 5,75,000 मध्ये. चला, ही गाडी 5,75,000 कोरोला अल्टिस आणि 2015 ची Hyundai i20 आहे सर. 2011 ची गाडी आहे आणि नंबर पण खूप चांगला आहे. ओके, व्हेरी गुड सर. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एबीएस एअरबॅग आणि अँड्रॉइड टच स्क्रीन वगैरे सगळे फीचर्स भेटणार. अलॉय व्हील्स आहेत. तर ही गाडी टॉप ऑफ द लाईन गाडी आहे. येस सर. 11 ची सेकंड ओनरशिप मधली पडेल तुम्हाला फक्त 2,35,000 मध्ये. चला, 2,35,000 देतोय. 2011 ची Hyundai i20. अजून एक आहे सर आपल्याकडे. अजून एक i20 आहे सर, मॅग्ना ऑप्शनल व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल वगैरे सगळे फीचर्स भेटतात. अँड्रॉइड टच स्क्रीन लावलेलंच आहे याच्यामध्ये. येस सर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त 1,90,000 मध्ये. चला, 1,90,000 देतो ही i20 आणि ही 2011 ची गाडी. 11 ची महिंद्राची KV100 आहे सर, K8 प्लस व्हेरियंट. याच्यामध्ये तुम्ही बघणार तर अलॉय व्हील्स आहे, बरोबर, आणि कम्प्लीट पॅकेज आहे. येस सर. म्हणजे ड्रायव्हिंग मोड्स भेटणार याच्यामध्ये, स्टार्ट स्टॉप फंक्शन आहे, एबीएस आहे, एअरबॅग आहे, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स. म्हणजे केयूव्ही मध्ये एवढे फीचर्स भेटणार ना. आणि प्लस 6 सीटर आहे गाडी. 6 सीटर आहे आणि प्लस डिझेल आहे सर. अच्छा, डिझेल पण आहे. डिझेल पण आहे. तुम्हाला ऍव्हरेज 22-23 भेटणार हायवे वरती आरामात. बरोबर. आणि तुम्ही इंटिरियर्स पण जर बघणार तर इंटिरियर्स पण खूप चांगला सीट कव्हर्स वगैरे आहे याच्यामध्ये. जबरदस्त इंटेरियर आहे. जबरदस्त इंटेरियर आहे. ही गाडी जी आहे 18 ची सॉरी, व्हेरी गुड, 18 ची आहे. भेटेल तुम्हाला 63,000 किलोमीटर चाललेली फक्त 4,25,000. चला, डिझेल गाडी आहे, 4,25,000 देतोय. 2018 ची गाडी KV100 आणि टॉप मॉडेल आहे K8 मध्ये, K8 प्लस मध्ये. मारुती स्विफ्ट आहे सर, 2011 मॉडेल आहे. अच्छा. ZXi व्हेरियंट म्हणजे एबीएस एअरबॅग, अलॉय व्हील सगळं भेटणार आणि सीएनजी किट लावले. अच्छा, सीएनजी पण लावलंय. सीएनजी पण लावलेला, तुम्हाला ऍव्हरेज चांगला भेटणार. त्याच्यानंतर मारुती आहे तर मेंटेन्स काहीच नाही. बरोबर. ही गाडी पडेल तुम्हाला 1,95,000 मध्ये. खूपच छान. 1,55,000 सीएनजी स्विफ्ट देतोय आणि टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे. टॉप मॉडेल मध्ये. ही 2011 ची गाडी होती. Hyundai Verna आहे सर, टाइप 2 शिप मध्ये आणि आहे 2017 ची गाडी सर. येस सर. SX व्हेरियंट आहे म्हणजे तुम्हाला एबीएस एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स भेटणार. अलॉय व्हील्स होत आहेत. आणि गाडीचं लुक बघा, खूपच छान आहे. खूप चांगलं क्लीन कंडिशन मध्ये. हेडलाइट्स वगैरे जर तुम्ही बघणार तर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे. येस सर. 48,000 किलोमीटर फक्त चाललेली गाडी. खूपच कमी चाललेली. पडेल तुम्हाला फक्त 5,75,000 मध्ये. चला, जबरदस्त किंमत आहे. 5,75,000. 2017 ची आपण Hyundai Verna देतोय गाडी. Verna देतोय. आणि या गाडीची किंमत जेव्हा होती तेव्हा 12-13 लाखापर्यंतची गाडी होती. आरामात. आपण अर्ध्या किमतीत ही गाडी देतोय, अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये. एक व्हॅल्यू फॉर मनी गाडी पाहिजे तर नक्की ही गाडी तुम्ही घेऊ शकता. इटिओस क्रॉस आहे सर, 2014 मॉडेल आहे. अच्छा. त्याच्यानंतर याच्यामध्ये एबीएस, एअरबॅग, सीट कव्हर्स, पियानो ब्लॅक फिनिश इंटिरियर्स, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अँड्रॉइड टच स्क्रीन, अलॉय व्हील्स, पूर्ण लिस्ट आहे कम्प्लीट फीचर्सची. आणि लुक सुद्धा खूप चांगले आहे. गाडी डिफरंट लुक आहे सर याचा, एकदम डिफरंट लुक भेटेल या गाडीचा. आणि त्याच्यानंतर सीएनजी किट पण लावलेला आहे. अच्छा, सीएनजी पण लावलंय. सीएनजी पण लावलेला आहे आणि ऍव्हरेज तुम्हाला भेटणार खूप चांगलं. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल रेट 3,80,000. चला, सीएनजी गाडी 3,80,000 आणि 2017 ची गाडी होती. होंडा मेजा आहे सर, 2015 ची गाडी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ऍव्हरेज पण खूप जास्त भेटणार कारण डिझेल गाडी आहे. डिझेल गाडी, व्हेरी गुड सर. आणि ऍव्हरेज तुम्हाला 25 पेक्षा जास्त भेटणार हायवे वरती. हा सर. ही गाडी जी आहे पडेल तुम्हाला फक्त 3,65,000. 2015 ची सेकंड ओनरशिप मधली. चला, 15 ची डिझेल गाडी 3,65,000. ऍव्हरेज पण भेटेल आणि तुम्हाला डिझेलचा परफॉर्मन्स सुद्धा जबरदस्त आहे. जबरदस्त भेटेल तुम्हाला. तर ही गाडी पाहिजे तर लगेच कॉन्टॅक्ट करा. आता एक ओल्ड शेप मध्ये Verna आणले सर आपण, काय डिटेल आहे सर? ओल्ड शेप मधली गाडी आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्व्हिनियन्स खूप जास्त भेटणार कारण फर्स्ट ऑटोमॅटिक गाडी आहे. अच्छा, ओके. सेकंड तुम्हाला ऍव्हरेज चांगला भेटणार कारण काय, ही डिझेल गाडी आहे. अच्छा, डिझेल गाडी. डिझेल ऑटोमॅटिक म्हणजे ओल्ड शेप Verna आहे ना, ते खूप रिलायबल असतात हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. खूपच छान सर. फीचर्स पण तुम्हाला एबीएस, एअरबॅग, क्लायमेट कंट्रोल वगैरे सगळंच भेटणार कारण SX व्हेरियंट आहे. ही टॉप मॉडेल आहे. 2010 ची टॉप व्हेरियंट डिझेल ऑटोमॅटिक भेटेल तुम्हाला फक्त 1,85,000. चला, खूपच छान. म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगली मजा घ्यायची तर ही Verna घेऊन जावा. 1,85,000. डिझेल पण आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये पण गाडी आहे. तर कोणाला गाडी पाहिजे तर लगेच संपर्क करा, नाही तर ही गाडी राहणार नाही, विकून जाईल. होंडा जॅझ आहे सर, म्हणजे हॅचबॅकच्या फुटप्रिंट वरती ही गाडी आहे ना, खूप जास्त स्पेशियस आहे. बरोबर. सेडान सारखा स्पेस भेटतात त्याच्यामध्ये. आणि फीचर्स पण खूप लोडेड आहे. म्हणजे एबीएस, एअरबॅग आणि त्याच्यानंतर तुम्हाला चिल्ड एसी, सगळे फीचर्स भेटतात. 2016 ची सेकंड ओनरशिप मधली ही गाडी पडेल तुम्हाला 3,65,000. अर्टिगा आहे सर. आता अर्टिगा आहे सर, 2014 मॉडेल,
आणि त्याच्यानंतर तुम्ही बघणार तर सीट कव्हर्स वगैरे पण सगळं नवीन आहे. बरोबर. सीएनजी किट सोबत आणि ग्रिल पण जॅग्वारची ग्रिल लावलेली आहे. अच्छा सर, व्हेरी गुड सर. ऍव्हरेज चांगलं भेटणार आणि अर्टिगा आहे तर मेंटेनन्स काहीच नाहीये. आणि तुम्हाला भेटणार ही खूप किफायती रेटमध्ये. 2014ची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी पडेल तुम्हाला फक्त 4,85,000. चला, फक्त 4,85,000. 2014ची अर्टिगा सीएनजी मध्ये गाडी. व्हेरी गुड, खूप जबरदस्त किंमत आहे ही. तर कोणाला अर्टिगा गाडी पाहिजे मित्रांनो, कमी किमतीमध्ये येते, ही गाडी नक्की घेऊन जा. या व्हिडिओची शेवटची एक स्पेशल गाडी आहे सर, मारुती विटारा ब्रेझा. विटारा ब्रेझा आहे सर, 2021च्या मॉडेल आहे. अच्छा. त्याच्यानंतर फक्त 23,000 किलोमीटर चाललेली आहे. व्हेरी गुड. आणि पेट्रोल हायब्रिड आहे. बरोबर. ZXi म्हटलं तर याच्यामध्ये फीचर्सचे भरपूर लिस्ट आहे आणि ऑटोमॅटिक सुद्धा आहे गाडी. ऑटोमॅटिक पण आहे. ऑटोमॅटिक पण आहे आणि सीव्हीटी ट्रान्समिशन आहे. सीव्हीटी ट्रान्समिशन आहे. ही गाडी जे आहे नवीन गाडी 14 लाख पर्यंत भेटतात. आता खूप महाग झाली. अर्टिगापेक्षा महाग झाली. अर्टिगापेक्षा महाग आहे. आणि ही गाडी आपल्या इकडे 2021ची ऑलमोस्ट ब्रँड न्यू गाडी भेटेल तुम्हाला फक्त 8,45,000. चला, खूपच छान. 8,45,000 देतोय. ऑटोमॅटिक आहे आपल्याकडे विटारा ब्रेझा 21 आहे आणि टॉप मॉडेल आहे. खूपच छान सर. अशी गाडी मार्केटमध्ये मिळत नाही मित्रांनो, आपल्याकडे आहे तर लगेच संपर्क करा. तर मग सर, आता ही आजची आपली शेवटची गाडी होती. अजूनही भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे, तर काय बोलायचं सर ऑडियन्सला? तर फेस्टिव्ह सीझन सुरू झालेलं आहे. हा सर. तुम्ही या इथे तुम्ही एकदा टेस्ट ड्राईव्ह घ्या गाड्यांचं, तर तुम्हाला क्वालिटी आणि फील भेटणार गाडींचं. त्याच्यानंतर आपल्याकडे गॅरंटी, वॉरंटी आणि लोन फॅसिलिटी सगळं अवेलेबल आहे. एकदा जर तुम्ही आला शोरूम वरती तर तुम्हाला कम्प्लीट गायडन्स आम्ही देऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि प्रत्येक बजेटमध्ये गाड्या आहेत. असं नाही की आपण 5-6 लाखाच्या गाड्या ठेवल्यात. आपल्याकडे 1-2 लाख, 1 लाख, 1.5 लाख असं पण बजेटमध्ये चांगल्या गाड्या तुम्हाला मिळतील. तेही टॉप मॉडेलमध्ये, ऑटोमॅटिकमध्ये, डिझेल ऑटोमॅटिकमध्ये पण आपण गाडी दाखवलेली आहे 1-2 लाखाच्या आतमध्ये. भरपूर रेंज आहे. तुम्हाला नक्कीच इथे आल्यावर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गॅरंटी आहे आपल्या अशा सरांची. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.